आइए हम दुआ करें। प्रभु यीशु के मधुर नाम में आप सबको जय मसीह की। पिता, हम दुआ करते हैं इसमें प्रभु, तूने हम सबों को संभाल के रखा है और इस नए सप्ताह में, इस नए महीने में तूने हम सबों को लाया पिता। इसके लिए हम धन्यवाद देते हैं पिता। हम मांगते हैं इसमें प्रभु, जितने भी इस आराधना में शामिल हुए हैं सबके साथ हो प्रभु, और इस आराधना तेरे नाम की महिमा के लिए होने पाए पिता। हम मांगते हैं इसमें हर एक रोगी दुखी भाई बहन को जहाँ कहीं भी हैं पुकारते हैं तो उनकी सुन, और हर एक को जिस महामारी से बचाए रख, हर एक परिवार के साथ हो और हर एक की रक्षा और रखवाली कर। हम मांगते हैं इसमें पिता, जो भी वचन सुनाया जाए हर एक के लिए वो लाभकारी हो और तेरे हमारे पाँव के लिए दीपक और मार्ग के लिए उजाला होने सके पिता। हम मांगते हैं इसमें हर एक, विशेषकर डिसूजा परिवार के लिए मांगते हैं पिता। सीमा डिसूजा जो कि जिनकी मम्मी वो तूने बुला लिया प्रभु, उस परिवार में तेरी शांति बनी रहे और उसके आत्मा को शांति मिलने पाए पिता। उसके लिए हम मांगते हैं इस समय जो भी वचन सुनाया जाए उसमें तू आशीष दे और हर एक के साथ तू बना रहा पिता। तू दया में बड़ा, क्रोध में धीमा है, सब कुछ देखता है, जानता है। हम मांगते हैं इसमें हर एक बच्चों के लिए मांगते हैं, उनके पढ़ाई लिखाई पर तो आशीष दे। जो भी वो पढ़ते लिखते हैं उसमें तेरी अगुवाई होने पाए पिता। हम मांगते हैं इस समय जो भी बीमार, जितने भी बीमार हैं सबों को तू छू ले प्रभु, और तू अपना आशीष का हाथ, अपने चंगाई का हाथ उन पर बनाए रख। तो हमारे चर्च में तेरी आशीष बनी रहे, हर एक चर्च के सदस्यों को, हर एक परिवार उनके साथ में तू बना रहा और उनकी अगुवाई कर, उन्हें संभाल, हर संकट और जोखिमों से उन्हें बचाए रख पिता। हमारी मांगने से पहले जानता है। हमारी ये छोटी प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुन और अनुग्रह से ग्रहण कर, आमीन। प्रेज द लॉर्ड। आइए भजन संहिता हम 150 पढ़ेंगे। यहाँ की स्तुति करो, परमेश्वर के पवित्र स्थान में उसकी स्तुति करो, उसकी सामर्थ्य से भरे हुए आकाश मंडल में उसकी स्तुति करो, उसके पराक्रम के कामों के कारण उसकी स्तुति करो, उसकी अत्यंत बड़ाई के अनुसार उसकी स्तुति करो, नरसिंगा फूंकते हुए उसकी स्तुति करो, सारंगी और वीणा बजाते हुए उसकी स्तुति करो, डब बजाते और नाचते हुए उसकी स्तुति करो, तार वाले बाजे और बांसुरी बजाते हुए उसकी स्तुति करो, ऊंचे शब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो, आनंद में शब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो। जितने प्राणी हैं सब के सब यहाँ की स्तुति करे, यहाँ की स्तुति करे, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपण परमेश्वराची स्तुती करूया आणि एक मराठी गीत गाऊया, धन्यवाद येशूला।
आप सभी को जय मसीह की। आइए हम प्रभु की आराधना करें, अपनी आंखें बंद करके हम प्रभु की आराधना करें। हालेलुया, 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 हालेलुया। हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना। हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जहां को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया, 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 हालेलुया। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया। सारी जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु ही नहीं। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु ही नहीं। घुटने में टेको बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 हालेलुया। पवित्र तू पवित्र, तू पवित्र यीशु। पवित्र तू पवित्र, तू पवित्र यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। आइए हम प्रार्थना करेंगे, अपने आंखों को बंद करते हैं। हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। सेनाओं के यहोवा, आकाश और पृथ्वी का निर्माण करने वाला खुदा, हम आपको धन्यवाद देते। हम सबको बनाने वाला परमेश्वर, हम आपको धन्यवाद देते। राजा, स्तुति और आराधना परमेश्वर अगुवाई किया प्रभु, हम उसके लिए धन्यवाद देते मेरे पिता, मेरे परमेश्वर। अब हम वचन के लिए प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर। आने वाला जो वचन है परमेश्वर, हम सबको परमेश्वर आशीर्वादित करे परमेश्वर।
वचन सुन के ग्रहण करके प्रभु आपके पिता परमेश्वर वचन के द्वारा चलने के लिए प्रभु तो सहायता और मदद कीजिए प्रभु। धन्यवाद देते परमेश्वर जो वचन देंगे पास्टर जी प्रभु, उन्हें भी प्रभु आपके हाथों में समर्पित करते प्रभु। उन्हें भी परमेश्वर बल और बुद्धि और ज्ञान से भरे मेरे महान परमेश्वर। वो वचन के द्वारा परमेश्वर सबको परमेश्वर आशीष मिले पिता परमेश्वर, तो ऐसा दया और कृपा कीजिए प्रभु। धन्यवाद देते प्रभु, हम वचन को लिए प्रार्थना किया परमेश्वर, हमारी प्रार्थना को तो सुन के उत्तर दिया, उसके लिए हम धन्यवाद देते हैं। प्रार्थना यीशु मसीह के मीठे और प्यारे नाम से किया सुनिए मेरे पिता, आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। मी डॉक्टर नितीन पुणे या ठिकाणावरून आपल्यामध्ये आज वचनाची सेवा घेऊन आलेलो आहे। बायबल सांगते परिशुद्धांच्या कृत्यामध्ये तुम्ही वचनाच्या सेवेमध्ये तत्पर असा, प्रार्थनेमध्ये तत्पर असा, सहभागितेमध्ये तत्पर असा, आराधनेमध्ये तत्पर असा। प्रेषित लोक रोज घरी एकत्र जमायचे आणि ते भाकर तोडायचे, वचनाची सेवा करायचे, म्हणून पहिल्या मंडळीमध्ये वाढ होत गेली। सो आज आपण वचनासाठी प्रार्थना करूया। आपले बायबल आपण हातामध्ये ठेवूया आणि वचन चालू असताना आपलं लक्ष आपण देवाच्या वचनाकडे, देवाकडे लावूया, कारण की देवापासून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात, कुठल्या मनुष्यापासून नाही। प्रिय परमेश्वर, आम्ही तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल, या शब्बात दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रिय देवबाप्पा, तू शब्बाताच्या दिवशी विश्रांती घेतलीस, विसावा घेतलेला आहेस, की जेणेकरून परमेश्वर आम्ही तुझ्या रेस्टमध्ये, आम्ही तुझ्या विश्रांतीमध्ये चाललं जावं। प्रिय देवबाप्पा लॉर्ड गॉड, या छोट्याशा इमॅन्युअल TV द्वारे पास्टर राऊत यांच्याद्वारे बाप्पा आज आम्ही जो प्रयत्न चालवलेला आहे की तुझं वचन घरोघरी जावं, तुझ्या वचनाची सुवार्ता गाजवली जावी, म्हणून आम्हा प्रत्येकाला तू सहायता कर। ऐकणाऱ्या सर्वांच्या कानावरती पवित्र आत्म्याचं तेल मी लावत आहे। सर्व इन्स्ट्रुमेंट, सर्व ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम तुझ्या हातामध्ये घे। प्रिय परमेश्वरा, मला तू स्पर्श कर। बोलणारा दास मी जरी असलो तरी बाप्पा तुझा आत्मा मला सहायता करणार आहे। मी कुठल्या बुद्धीने नाही, कोणाच्या बुद्धीने नाही, तर परमेश्वरा तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी आज जे वचन घेऊन येते बाप्पा त्याच्यावरती तू प्रकाश पाड। इथून पुढचा वेळ काळ, आदर, मान, महिमा मी सर्व तुला देत आहे, येशूच्या जिवंत नावामध्ये मागतो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पौल सांगतो रोमकारास पत्र याचा 10वा अध्याय, बंधुजनो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे। मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही। कारण त्यांना, तिसरं वचन वाचत आहे, रोमकारासपत्र 10वा अध्याय 3रं वचन, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत। कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे। देवबाप करो वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद असा पाठवो। एक दिवस एका माझ्या मित्राच्या चर्चमध्ये आम्ही प्रार्थना करत असताना देवबापाने मला एक गोष्ट प्रगट केली। प्रार्थनेमध्ये देवाने मला एक गोष्ट प्रगट केली आहे। मी प्रार्थनेमध्ये म्हणत आहे, स्वप्नामध्ये नाही। मी पाहिलं की एक व्हाईट अजगर आहे, पांढरा अजगर आहे, एक प्रकारचा एक सापाचा एक ट्रंक आहे, पोटाचा भाग आहे, वक्राकार असा आहे। मी तोंड पाहिलं नाही, मी शेपूट पाहिलं नाही, परंतु मी त्याचा एक ट्रंक असा आकार पाहिला। त्या ट्रंक पांढरा अजगर कधी असतो की नाही मला माहीत नाही, परंतु त्या अजगराच्या पोटाखाली, ट्रंकखाली लोक दबले जात होते। मी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थनेमध्ये परमेश्वराने मला ते प्रगट केलं। मी देवाला विचारलं, देवबाप्पा याचा अर्थ काय? विज्युअली आपल्याला माहिती आहे की परमेश्वर आपल्याशी स्वप्नाद्वारे, वाणीद्वारे, दृष्टांताद्वारे, परमेश्वराच्या पवित्र शास्त्राद्वारे, वचनांद्वारे
निसर्गाद्वारे, देव कुठल्या ना कुठल्या प्रकाराद्वारे आपल्याशी बोलत असतो. तर त्या दृष्टांतामध्ये, प्रार्थनेमध्ये परमेश्वराने मला सांगितलं की तो जो ट्रंक आहे तो म्हणजे एक पास्टर आहे, देवाचा एक दास आहे, एक सेवक आहे. पास्टर म्हणजे देवाचा एक दास आहे, सन्माननीय देवाचा दास आहे. परंतु त्या दासाखाली काही लोक दबले जात आहेत. त्या दासाच्या नीतिमत्वाखाली काही लोक दबले जात आहेत. त्या दासामुळे अनेक गोष्टींचं ब्लॉकेज होत आहे. त्या लीडरमुळे, त्या वरच्या पुढाऱ्यामुळे अनेक लोकांचे मार्ग रोखले जात आहेत. मी आत्मिक मार्गांविषयी बोलत आहे, मी फायनान्शियल मार्गांविषयी बोलत आहे, मी आत्मिक आशीर्वादांविषयी बोलत आहे, मी फायनान्शियल आशीर्वादांविषयी बोलत आहे, मी सगळ्या प्रकारच्या आशीर्वादांविषयी बोलत आहे की त्या एका ट्रंकद्वारे ते लोक दबले जात आहेत. दबले जात आहेत म्हणजे काय? त्या लोकांनी काही नियम लागू केलेले आहेत आणि ते नियम लादलेले गेलेले आहेत. लादले जातात नियम, जे नियम देवाकडून नाहीत, जे नियम मनुष्याचे आहेत, ते नियम लादले जातात आणि त्यालाच देवाचं वचन हे नाव देण्यात येतं. आणि त्या कारणामुळे ख्रिस्ताची वाढ, ख्रिस्ती मंडळीची वाढ रोखली जाते. पौल सांगत आहे रोमकरासपत्राचा 10वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये वचन आपण स्पष्टपणे, देवाचं वचन आपण पाहूया. आपल्याकडे बायबल असेल तर आपण वचन वाचूया, कृपा करून ते वचन वाचूया. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे, वचन स्पष्ट सांगत आहे की त्यांना देवाच्या वचनाची जाणीव नाही. काही लोकांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव आहे, देवाच्या वचनाची जाणीव आहे, परंतु जाणीव असूनही हेतू परस्पर, रोमकरासपत्र 1 अध्यायामध्ये हा शब्द वापरलेला मराठी भाषांतरामध्ये, हेतू परस्पर कामसंतप्त होऊन, जाणून बुजून, डेलिबरेटली, त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे, काही लोकांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव आहे तरीही जाणून बुजून व ते आपलेच नीतिमत्व स्थापवायस पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्याला ख्रिस्ताच्या अधीन राहायचं आहे, म्हणजे तो सैतान पळून जाणार आहे. मग त्याच कृत शुभवर्तमानाचा 11 अध्यायामध्ये आणि 12 वचनामध्ये सांगितलेलं आहे की योहान, बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून स्वर्गीय राज्यावरती आक्रमण होत चाललेलं आहे आणि बळकावणारे ते बळकवत आहेत, आक्रमण करत आहेत. स्वर्गीय राज्यावरती आक्रमण होत आहे, स्वर्गीय राज्यावरती आक्रमण होत आहे आणि ते बळकावणारे बळकावत आहेत. ते मोठमोठ्या आसनावरती बसलेले आहेत, मोठमोठ्याने झगे त्यांनी घातलेले आहेत आणि परिधान केलेले आहेत आणि देवाचे दास याचं स्वरूप ते धारण करत आहेत आणि ते स्वतः देवाचं नीतिमत्व विसरलेले असे आहेत. ते देवाचं नीतिमत्व विसरतात आणि म्हणतात की हेच देवाचं नीतिमत्व आहे. नाही, मार्टिन ल्युथरला हेच सत्य प्रकट झालं. रायचस शॅल लिव्ह बाय फेथ, नीतिमान विश्वासाने जगेन. विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. काय आहे स्वतःचं नीतिमत्व? काय आहे देवाचं नीतिमत्व? देवाचं नीतिमत्व प्रभू येशू ख्रिस्त आहे. मत्ते 5:17 मध्ये देवाचं वचन सांगतं, मत्ते 5:17 आपल्यासाठी मी वाचतो. हालेलुया. देवाचं वचन सांगतं, मत्ते कृत शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये, नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका, तर मी रद्द करावयास नाही तर मी पूर्ण करावयास आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्र रद्द करावयास नाही, संदेश त्यांचे, ज्या संदेश त्यांच्या ग्रंथामध्ये त्याच्याविषयी भविष्यवाण्या झाल्या ते रद्द करावायला नाही, तर ते तो पूर्ण करावयास आलेला आहे. म्हणून वधस्तंभावरती येशू ख्रिस्त म्हणतो की आता पूर्ण झाले आहे. एव्हरीथिंग इज फिनिश्ड. सगळं काही वधस्तंभावरती त्याने पूर्ण केलेलं आहे. त्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताने सगळं काही पूर्ण केलेलं आहे. तुमचं आणि माझं नीतिमत्व आता येशू ख्रिस्तामध्ये आहे. ज्यावेळेस परमेश्वर स्वर्गामधनं पाहतो, यहोवा देव स्वर्गामधनं पाहतो, तो येशूच्या द्वारे आपल्याकडे पाहतो. प्रत्येक मंडळीकडे येशूच्या द्वारे पाहतो. प्रत्येक लीडरकडे येशूच्या नजरेने तो पाहतो. प्रत्येक विश्वासणाऱ्याकडे येशूच्या नजरेने तो पाहतो.
देवाच्या प्रिय लोकांनो, जर तुमचे सेवक तुमच्या खाली दबले जात असतील, ते स्वतःची धार्मिकता प्रस्थापित करत असतील, तर ते देवाच्या नीतिमत्वाला कधीही वश होणार नाहीत. देवाचं नीतिमत्व त्यांना कधीही प्राप्त होणार नाही. स्वर्गीय राज्याचं वतन त्यांना कधीही प्राप्त होणार नाही. कारण की परमेश्वर येशू ख्रिस्त हा नियमशास्त्राची समाप्ती असा झालेला आहे. आपण पाहतो की 3 प्रकारचे लोक आहेत. एक यहुदी लोक आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ज्यूज म्हणतो. यहुदी लोकांना काय वाटतं? दे थिंक दॅट दे आर द हेड ऑफ द पीपल. तेच अब्राहमाचे वंशज आहेत. त्यांनाच येशू ख्रिस्त कळलेला आहे. त्यांना नियमशास्त्राची धार्मिकता प्राप्त झालेली आहे. ते अब्राहमाचे वंशज आहेत. तेच फक्त देवाचे वंशज आहेत असं यहुदी लोकांना वाटतं. हा पहिल्या प्रकारचा ग्रुप आहे माझ्या स्टडीनुसार. दुसरे विदेशी आहेत, ज्यांना देवच माहीत नाही किंवा जे येशूपासून दूर आहेत. आणि जे ख्रिश्चन्स आहेत, म्हणजे जे बिलिव्हर आहेत, ज्यांना येशू ख्रिस्त समजलेलं आहे, ज्यांना येशूची धार्मिकता प्राप्त झालेली आहे. येशूवरील विश्वासाने शास्त्र सांगतं की आपल्याला देवाचं राज्य प्राप्त झालेलं आहे. रोमकारपत्र 10वा अध्याय याच्यामध्ये जर आपण पुढे वाचलं 8व्या वचनामध्ये, तर ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात आहे, तुझ्या अंतकरणामध्ये आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवित आहोत हेच होय की येशू प्रभू आहे असे जर तू मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणामध्ये विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. आम्ही ऐकलेल्या वार्तेवरती कोणी विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झालेला आहे. जर आपण इब्री लोकासपत्र 2रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये जर पाहिलं, तुम्ही ज्या गोष्टी ऐकता त्यापासून जर तुम्ही दूर वाहवत जाता, देवाचं वचन स्पष्ट सांगतं. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय, मी 1लं वचन आणि 2रं वचन वाचतो, विशेष करून 1लं वचन. इब्री लोकासपत्र 2रा अध्याय आणि 1लं वचन. इब्री लोकासपत्र 2रा अध्याय आणि 1लं वचन. या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. 2रं वचन. देवदूतांच्याद्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले, तर प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथा न्याय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल? आपण जर तारणाकडे दुर्लक्ष केलं, येशू ख्रिस्ताकडे दुर्लक्ष केलं, तर आपला निभाव कसा लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूपासून झाला. हे ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले. त्याच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते, नाना प्रकारचे पराक्रम करून आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून त्यांना साक्ष दिली. असो, 3 प्रकारच्या धार्मिकता जर आपण वचनाचा अभ्यास केला, एक मनुष्याची धार्मिकता आहे, मॅन्स रायचियसनेस, मनुष्याचं नीतिमत्व, स्वतःमधलं, टू हॅव सेल्फ रायचियसनेस, लॉ रायचियसनेस, टू मेक रिलेशनशिप विथ गॉड. देवाचं नियमशास्त्राची धार्मिकता यासाठी देण्यात आली की देवासोबत एक रिलेशनशिप स्थापन केलं जावं. मोठा विषय आहे, आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. गॉड्स रायचियसनेस, टू मेक मॅन टू स्टँड रायचियसली इन फ्रंट ऑफ गॉड. देवासमोर येशूच्या रक्ताद्वारे एक धार्मिक एक प्रकारचं मोठं उभं केलं जाणं. इंग्लिशमध्ये वाचतो म्हणजे टू मेक मॅन स्टँड राईट इन गॉड साईट. देवाच्या समोर कोणीही धार्मिक नाही, देवाच्या समोर कोणीही नीतिमान नाही, परंतु देव, यशाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, देव प्रारंभीच शेवट कळविणारा देव आहे. ज्यावेळेस देव आपल्याकडे पाहतो, त्यावेळेस तो सुरुवातीलाच आपल्या जीवनाचा शेवट देखील पाहत असतो. ज्यावेळेस देवाने अब्राहमाला पाहिलं, देवाने अब्राम पाहिला नाही तर देवाने अब्राहाम पाहिला, फादर ऑफ द नेशन्स. सारायला पाहिलं, त्याने साराय नाही पाहिली, त्याने सारा, संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण विश्वासणाऱ्यांची जननी असं पाहिलेलं आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आला,
त्यावेळेस आपल्याला नियमशास्त्रामध्येच राहण्यासाठी किंवा आपण नियमशास्त्राच्या पाठीमागे जावं यासाठी नाही, तर त्यामधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आलेलं आहे. नियमशास्त्र परमेश्वरापासूनच देण्यात आलेलं होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरून त्याच्या रक्ताद्वारे प्रत्येकाला त्याने सोडवलेलं आहे. त्याने रक्ताने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. येशूने रक्त सांडलं, त्या रक्ताद्वारे त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. कुठलाही पुढारी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही. देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये राहत आहे. कुठलाही नातेवाईक तुम्हाला विकत घेऊ शकत नाही पैशाच्या द्वारे, कारण की देवाने येशूच्या रक्ताद्वारे तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. देवाची धार्मिकता तुमच्या आतमध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आतमध्ये वस्ती करत आहे. मोशे असे लिहितो की जो मनुष्य नियमशास्त्राचे नियम नीतिमत्व आचरतो तो तेने करून वाचेल. विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व काय म्हणते? तू आपल्या मनात म्हणू नको की ऊर्ध्वलोकी कोण चढेल. जो ऊर्ध्वलोकी चढला तोच अधोभागी गेला. किंवा अधोलोकी कोण उतरेल? ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणाव्यास. आणि ज्यावेळेस तो वरती चढला त्यावेळेस तो खाली देखील उतरला. त्याने बंदीवानास बंदी केलं. उसने बंदी को बंदी बनाया. येशू ख्रिस्त हा मरण कॅप्चर करण्यासाठी, कॅप्टिवेट करण्यासाठी, त्या कबरेला उचलून धरण्यासाठी आलेला आहे. आणि त्या मरणाला त्याने ग्रास दिलेला आहे. अरे मरणा तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? जेवढेही जुन्या करारातले लोक होते, येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदरचं ज्या भविष्यवाण्या झाल्या, त्या भविष्यवाण्याद्वारे ज्या लोकांनी येशू ख्रिस्त, येणाऱ्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, त्यांचं तारण झालं. आणि जे आज आपण लोक आहोत, जो पाठीमागे येशू आहे, जो येऊन गेलेला आहे, जो वधस्तंभावरती गाडला गेला, वधस्तंभावरती तो मेला, त्याला गाडलं गेलं आणि तो पुन्हा पुनरुत्थित झाला. ज्या लोकांनी या येशूकडे पाहिलं त्या लोकांचंच तारण झालेलं आहे. म्हणून या तारणाकडे आपण विशेष लक्ष लावलं पाहिजे. मग देवाचं वचन आपल्याला काय सांगतं? यहेजकेल याचा 37 अध्यायामध्ये एक देवाच्या वचनामधून आपण थोडक्यात एक मनन करूया. यहेजकेल याचा 37 अध्याय जर आपण पाहिलं, देवाचा संदेश यहेजकेल 37 अध्यायामध्ये काय सांगतो? मी ह्या धार्मिकतेला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित तुम्हाला ते माहीत असेल, तुम्ही नव्याने ऐकत असाल. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला. यहेजकेल 37 अध्याय पहिलं वचनापासून मी वाचत आहे आपल्यासाठी. परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थी होत्या. देवाचा आत्मा तुमच्यावरती अशा कंडिशनमध्ये येईल ज्यावेळेस सगळीकडे अस्थी असतील, सगळीकडे डेड परिस्थिती असेल, मृतवत परिस्थिती असेल, आणि त्याच परिस्थितीमध्ये देवाचा आत्मा तुमच्यावरती उतरून येईल. त्याने मला, दुसरं वचन, त्यामधून चोहो करून फिरवले तर पहा, खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या आणि त्या अतिशय शुष्क अशा अस्थी होत्या. हे मनुष्याचं नीतिमत्व आहे. आपण काय पाहतो? शुष्क अस्थी. आपल्या डोळ्यांना काय दिसत आहे? फिजिकल आईजला शुष्क अस्थी, ड्राय बोन्स, जळालेले कुजलेले हाडं, ड्राय बोन्स, स्केलेटन्स, एव्हरीवेअर, सगळीकडे शुष्क अस्थी आहेत. त्या अतिशय शुष्क होत्या. कल्पना करा त्याचा वास कसा येत असेल. ते कशा दिसत असतील. आणि त्या ठिकाणी तुम्ही आहात किंवा मी आहे. आणि देवाचं वचन सांगतं अशा परिस्थितीमध्येच परमेश्वराचा वरदहस्त यहेजकेलला प्राप्त झाला. परमेश्वराचा वरदहस्त मजवरती आला. गॉड्स हँड केम अपॉन मी. देवाचा हात माझ्यावरती तेव्हा येईल ज्यावेळेस मी कठीण परिस्थितीमध्ये असेल. शास्त्र काय सांगत आहे? परमेश्वराला काय अपेक्षित आहे? विटाळलेली भाकर. मालकीच्या पुस्तकात सांगितलेलं परमेश्वर काय मागत आहे आपल्यापासून? देवाला तुमचा दशांश नको आहे. देवाला तुम्ही पाहिजे आहात. असो, हे जे आहे पुष्कळ असती, हे स्वतःचं नीतिमत्व आहे. स्वतःच्या नीतिमत्वावरतीच मला माहीत नाही,
मी काय करू शकतो हे मलाच माहीत नाही. माझी ख्रिस्तामधली जी स्थिती आहे ती मलाच माहीत नाही. ख्रिस्तामध्ये मी कोण आहे हे मलाच माहीत नाही. म्हणून मला जे मी पाहत आहे माझ्या नॅचरल आईजनी, या नैसर्गिक डोळ्यांनी, तेच मला दिसतं. परमेश्वर काय सांगत आहे ते मला समजत नाही. परमेश्वराने मला कशासाठी पाचारण केलेलं आहे ते मला समजत नाही. का? कारण की माझ्या नैसर्गिक डोळ्यांनी मी पाहत आहे. का? कारण की माझ्या नैसर्गिक कानांनी मी पाहत आहे. फेथ कम्स बाय हिअरिंग अँड हिअरिंग द वर्ड ऑफ द लॉर्ड. या ठिकाणी दोन प्रकारचं ऐकणं आहे. विश्वासा ऐकण्याने आणि ख्रिस्ताचं वचन ऐकण्याद्वारे होतो, प्राप्त होतो. ऐकणे आणि ऐकणे दोन प्रकारचं ऐकणे आहे. एक शारीरिक कानांनी ऐकणं आहे आणि एक आत्मिक कानांनी ऐकणं आहे. एक शारीरिक पाहणं आहे आणि एक आत्मिक डोळ्यांनी पाहणं आहे. थँक्यू जीसस, हालेलुया. तुम्ही कुठल्या नजरेने पाहतात? तुमच्या परिस्थितीकडे तुम्ही कुठल्या नजरेने पाहतात? जर तुम्ही एहेजकेलच्या शारीरिक नजरेने पाहत असाल, जी सगळीकडे असती दिसतील, परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, देव तशा प्रकारचं तुमच्याकडे पाहत नाही. देवाचं पाहणं म्हणजे हे मनुष्याच्या पाहण्यासारखं नाहीये. जसं मनुष्य पाहतो तसं देव आपल्याकडे पाहत नाही. तो म्हणतो, मग एहेजकेल म्हणतो तिसऱ्या वचनामध्ये, एहेजकेल 37 अध्याय 3 वचनामध्ये, मग तो मला म्हणाला, मानव पुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? देव तुम्हाला विचारत आहे, हे जे लोक आहेत निर्जीव मेलेले लोक, ते जिवंत होतील काय? तुम्ही म्हणाल, हे परमेश्वरा तुलाच ठाऊक. योनाला ठाऊक होतं का? माशाच्या पोटामध्ये तो जाईल आणि जसा गेला तसाच परत येईल. हालेलुया. माशाच्या पोटामध्ये जाऊन त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली. किती लोक तयार आहेत तुमच्या आजच्या कंडिशनमध्ये गुडघे टेकायला? देवाचं वचन सांगत आहे, तो विचारतो, मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? देव विचारत आहे, ह्या अस्थी सजीव होतील काय? हे देवा तुला ठाऊक? मला ठाऊक नाही. आय डोंट नो लॉर्ड, मला ठाऊक नाही. 4थं वचन, तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना सांग, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचं वचन ऐका. देवाच्या लोकांनो, देवाचं वचन ऐका. शुष्क अस्थींनो, देवाचं वचन ऐका. अलिशा याच्या कबरेमध्ये ज्यावेळेस त्या सैनिकाला टाकण्यात आलं, ज्यावेळेस त्याच्या स्केलेटन टाकण्यात आला, हालेलुया, अलिशाच्या देहाला, डेड बॉडीला स्पर्श झाला आणि तो सैनिक, तो व्यक्ती, मेलेला व्यक्ती उठून उभा राहिला. त्या स्केलेटनमध्ये जीवन प्राप्त झालं. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या प्रिय लोकांनो, जरी तुमची परिस्थिती अतिशय शुष्क अस्थींसारखी असली, जर तुम्ही तुमच्या धार्मिकतेवरती जीवन जगत असाल, तर देवाची धार्मिकता तुम्हाला प्राप्त झालेली नाहीये. तुम्ही देवाच्या नीतिमत्वाला वश झालेलाच नाहीये, कारण की तुम्ही स्वतःच्या नजरेनेच स्वतःकडे पाहत आहात. हालेलुया. 5 वचन वाचतो. या अस्थींविषयी तेव्हा देव म्हणतो, 4 आणि 5, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यास सांग, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचं वचन ऐका. देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन ऐका. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थीस म्हणतो, पहा, मी तुम्हाला श्वास घालितो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावील, तुम्हावरती मांस चढवील, तुम्हाला त्वचेने आच्छादील, तुम्हामध्ये श्वास घालील, तुम्हाला मी सजीव, तुम्ही म्हणजे सजीव व्हाल. तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. तुम्हाला केव्हा समजेल की तुम्ही आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा या देवाकडे आलेला आहात. जो देव म्हणतो की मी म्हणजे हो सो हो, मी जो आहे तो आहे, मीच तो देव आहे. त्या परमेश्वराकडे आलेला आहात. तुम्हाला केव्हा समजेल? ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये चमत्कार प्राप्त होतील. मी एक डॉक्टर आहे आणि मी असाच परमेश्वरावरती विश्वास ठेवला नाही, देवाच्या वचनावरती मी असाच विश्वास ठेवला नाही. अनलेस अँड अंटिल थॉमससारखं मी तुझ्या कुशीमध्ये बोट घालून बघतो, तरच मला समजेल की तू तोच येशू आहेस. होय, असंच प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतं. माझ्याही बाबतीमध्ये तेच घडलं. मी म्हटलं, जर देवा माझ्यासमोर जर चमत्कार होत असतील, मी प्रार्थना केली जर लोक जिवंत होत असतील, मी प्रार्थना केली जर लोकांना आरोग्य प्राप्त होत असेल, तरच मी समजेल की तूच एकमेव जीवन देणारा परमेश्वर आहे. मी एका बहिऱ्यासाठी प्रार्थना केली, बहिऱ्याला ऐकू यायला लागलं. मी काय केलं? मी काही नाही केलं. मी येशूला बोलवलं, येशू आला, येशूने त्याच्या कानाला स्पर्श केला आणि तो बराच झाला. आज देव तुम्हाला वचन ऐकल्यानंतर स्पर्श करणार आहे. वचन ऐकताना मी तुम्हाला सांगतो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये बायबल स्पष्ट सांगतो, ज्यावेळेस प्रेषित 10व्या अध्यायामध्ये कर्नेलियाच्या घरामध्ये पेत्र प्रचार करत होता. प्रचार चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या लोकांवरती पवित्र आत्म्याचा सामर्थ्याचा वर्षाव झाला आणि त्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आज तुमच्यावरती देवाचा आत्मा उतरून येत आहे. जर तुम्ही स्वतःच्या नीतिमत्वामध्येच जीवन जगत असाल,
तर देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे, रोमकारपत्र 10व्या अध्यायानुसार, मी परत एकदा वाचतो, ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नव्हती. आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. जर तुम्ही स्वतःच्याच नीतिमत्वावरती डिपेंड असाल, स्वतःच्याच धार्मिकतेवरती डिपेंड असाल, तर तुम्ही परमेश्वरासाठी काही करू शकत नाही. जर तुम्हाला या पृथ्वीवरती देवाचं राज्य आणायचं असेल, आणावंसं वाटत असेल, तर तुम्हाला देवाच्या नीतिमत्वाला वश झाल्याशिवाय गत्यंतर नाही. देर इज नो अदर वे दॅन लॉर्ड जीसस क्राइस्ट. फिलिपिकराच्या पत्रामध्ये पौल सांगतो, आय थिंक 3रा अध्याय 10वं वचन, आय मे नो हिम अँड द पॉवर ऑफ हिज रिझरेक्शन. मी मराठीमध्ये वाचतो, फिलिपिकरास पत्र 3रा अध्याय 10वं वचन, हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप ओळख मी करून घ्यावी. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, एक पुनरुत्थानामधलं सामर्थ्य एक भाग आहे, एक टॉपिक आहे. ए बी म्हणजे त्याच्या दुःखाची सहभागिता, फेलोशिप विथ हिज सफरिंग्स. अनेक लोकांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य पाहिजे आहे, परंतु फेलोशिप विथ हिज सफरिंग्स, त्याच्या दुःखासोबत सहभागिता नको आहे. जिथे येशू ख्रिस्त वधला गेला, ती सहभागिता तुम्हाला नको आहे, मला नको आहे. मला फक्त सामर्थ्य पाहिजे आहे. यशा 11 अध्यायामध्ये 7 आत्मे सांगितलेले आहेत. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 7 आत्मे सांगितलेले आहेत. त्यापैकी फक्त आपल्याला सामर्थ्याचा आत्मा पाहिजे आहे, पुनरुत्थानाचं सामर्थ्य पाहिजे आहे. त्याचं सहभागिता नको आहे दुःखामधली. येशूसोबतचं दुःख तुम्हाला नको आहे, मला नको आहे. फक्त पुनरुत्थानाचं सामर्थ्य पाहिजे आहे, चमत्कार पाहिजे आहेत, आरोग्य पाहिजे आहेत, अभिषेक पाहिजे. येशू ख्रिस्त नको आहे. अनेक लोकांना अभिषेक पाहिजे आहे, परंतु येशू नको आहे. का? कारण की त्यांना वचन समजत नाहीये. त्यांनी स्वतःचं एक बाउंड्री, एक बाडा स्थापन केलेला आहे. ते आपल्याच नीतिमत्वामध्ये गुरफटत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी पिंगा घालत बसू नका. देवाचं वचन जर तुमच्याकडे येत आहे, तर देवाचा शास्त्र भाग आपल्याला सांगत आहे की ते लोक नीतिमत्वाला, देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत, कारण की त्यांना स्वतःच नीतिमत्व प्रस्थापित करायचं असेल. जर तुम्ही देवाचे दास असाल, एक पुढारी असाल, देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे, मलाही सांगत आहे की आपल्याला ख्रिस्ताचं नीतिमत्व धारण करायचं आहे. ख्रिस्ताचा तो टोप, नीतिमत्वाचा टोप धारण करायचा आहे. ती ढाल धारण करायची आहे. सगळं काही प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामधून लोकांना दिसला पाहिजे. कठीण आहे, मलाही कठीण आहे, तुम्हालाही कठीण आहे, कारण की परफेक्ट सिद्ध फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. या देवाच्या लोकांना आज आपण प्रार्थना करूया. हे वचन मी या ठिकाणी संपवत आहोत. देवाची इच्छा असेल तर आपण पुन्हा एकदा भेटूया, प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो. या सुंदरशा भाषणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. मी देवाच्या नीतिमत्वाविषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला मनुष्याची नीतिमत्वामधून नाही, तर बाप्पा येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वामधून अनेक लोकांकडे पाहायचे आहे. कठीण आहे परमेश्वरा. जसं तू लोकांवरती प्रेम केलंस परमेश्वरा, तसं लोकांवरती प्रेम करायला मला शिकव. जसं तू क्षमा केलीस देवा लॉर्ड गॉड, तसं लोकांना क्षमा करायला मला शिकव परमेश्वरा. प्रिय परमेश्वरा, मला अभिषेक नकोय, मला तू पाहिजे. प्रिय देवा, मला अनॉइंटिंग नकोय, मला गिफ्ट्स नकोय, मला तू पाहिजेस परमेश्वरा. मला तुझं नीतिमत्व पाहिजे परमेश्वरा. अनेक लोक परमेश्वरा या गोष्टीपासून दूर वाहवत चाललेले परमेश्वरा. जर तुझी इच्छा असेल बाप्पा, अनेक लोकांपर्यंत हा वचनाचा प्रसार केला जावा परमेश्वरा. या माध्यमातून इमॅन्युअल टीव्हीद्वारे, आमच्या या छोट्याशा प्रयत्नाद्वारे प्रिय परमेश्वरा, अनेक लोकांना तू आशीर्वादित कर. आजचा दिवस तू आशीर्वादित कर. अनेक लोकांना तू स्पर्श कर. वचन ऐकण्यावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून दे परमेश्वरा. ज्या पास्टरांनी मला संधी दिली बाप्पा, त्यांना देखील आशीर्वादित कर. त्यांचं कुटुंब तुझ्या रक्ताच्या कवरिंग खाली मी देत आहे. आम्ही सर्व लोक तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. आजचा दिवस, येणारा आठवडा, येणारा महिना आशीर्वादित कर. आम्हा प्रत्येकाचा सांभाळ कर. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. मे गॉड ब्लेस यू. आमेन. आइए आज हम गाना गाएंगे, हर तरफ हर जगह तू ही तू है खुदा.
हर तरफ हर जगह तू ही तू है खुदा। मैं किसी भी बला से ना डरूं। तू जो रहबर है, तू जो है शाफिया। मैं कुछ भी फिक्र ना करूं। हर तरफ हर जगह तू ही तू है खुदा। मैं किसी भी बला से ना डरूं। तू जो रहबर है, तू जो है शाफिया। मैं कुछ भी फिक्र ना करूं। मेरा हर पल मेरा कल तेरे हाथों में है यीशु। मेरा हर पल मेरा कल तेरे हाथों में है यीशु। हर तरफ हर जगह तू ही तू है खुदा। मैं किसी भी बला से ना डरूं। कल क्या आएगा मैं नहीं जानूं। बस यही जानूं कि तू है। तेरी कृपा से अब तक चला हूँ। साथ मेरे कल भी तू है। कल क्या आएगा मैं नहीं जानूं। बस ये जानूं कि तू है। तेरी कृपा से अब तक चला हूँ। साथ मेरे कल भी तू है। चाहे कुछ रहे या ना रहे, तू मेरे साथ है पर सदा। चाहे कुछ रहे या ना रहे, तू मेरे साथ है पर सदा। हर तरफ हर जगह तू ही तू है खुदा। मैं किसी भी बला से ना डरूं। तुझ में है मसीह मेरी तो ये जिंदगी। हर क्षण बेहतर हो रही। तेरी ही आरज़ू तेरी बंदगी। जान मेरी हर पल कर रही। तुझ में है मसीह मेरी तो ये जिंदगी। हर क्षण बेहतर हो रही। तेरी आरज़ू तेरी बंदगी। जान मेरी हर पल कर रही। तू मुझ में रहे दिल ये कहे। जी सकूं ना मैं तेरे बिना। तू मुझ में रहे दिल ये कहे। जी सकूं ना मैं तेरे बिना। हर तरफ हर जगह तू ही तू है खुदा। मैं किसी भी बला से ना डरूं। तू जो रहबर है, तू जो है शाफिया। मैं कुछ भी फिक्र ना करूं। हर तरफ हर जगह तू ही तू है खुदा। मैं किसी भी बला से ना डरूं। तू जो रहबर है, तू जो है शाफिया। मैं कुछ भी फिक्र ना करूं।
मेरा हर पल में आकर तेरे हाथ में है यीशु। मेरा हर पल में आकर तेरे हाथ में है यीशु। हर तरफ हर जगह तू ही तू है खुदा। मैं किसी भी बला से ना डरूं, कुछ भी फिक्र ना करूं। आइए इस समय हम प्रभु के मेज में शरीक होते हैं और परमेश्वर खुदावन ने हमें यह अवसर दिया ताकि हम उसके पवित्र मेज में शरीक हो सकते हैं। हमारा नचा दहिंदा खुदावंत यीशु मसीह फिर हमको अपने मुकद्दस दस्तरख्वान पर बुलाता है, जिसके जरिए से वह अपने आप को हमें देना चाहता है और हमारी हिदायत करता है ताकि हम खुदा से रिफाकत रखें और आपस में मोहब्बत के साथ मेल मिलाप रखें। आइए इस समय हम सब लोग खड़े होते हैं और सब मिलकर खुदावंत के सामने पौलुस रसूल के नसीहत के मुताबिक अपने आप को जांचें और जबूर के अल्फाज में इकरार और दुआ करें। ऐ खुदा, अपनी शफकत के मुताबिक मुझ पर रहम कर, अपनी रहमत की कसरत के मुताबिक मेरी खताएं मिटा दे, मेरे बदी को मुझसे धो डाल और मेरे गुनाह से पाक कर, क्योंकि मैं अपने खताओं को मानता हूँ और मेरे गुनाह हमेशा मेरे सामने है। मैंने फकत तेरा ही गुनाह किया है और वह काम किया है जो तेरी नजर से बुरा है। देख, तू बातिन की सच्चाई पसंद करता है और बातिन में ही मुझे दानाई सिखाएगा। मेरे गुनाह की तरफ से तू मुंह फेर ले और मेरी सब बदकारी मिटा डाल। ऐ खुदा, मेरे अंदर पाक दिल पैदा कर और मेरे बातिन में असराय न मुस्तकिम रो डाल। मुझे अपने हुजूर से खारिज न कर, अपनी नजात की शादमानी मुझे फिर इनायत कर और मुस्तहिद रूह से संभाल। आमीन। परमेश्वर खुदावंत, उसका वचन कहता है यूहन्ना 6:35 और 37 में, जिंदगी की रोटी मैं हूं, जो मेरे पास आए वो हरगिज भूखा न होगा और जो मुझ पर ईमान लाए वो कभी प्यासा न होगा, और जो कोई मेरे पास आएगा उसे मैं हरगिज न निकाल दूंगा। खुदावंत यीशु ने जिस रात वो पकड़ाया गया, रोटी ली और शुक्र करके तोड़ी और कहा कि यह मेरा बदन है जो तुम्हारे लिए है, मेरी यादगारी के वास्ते यही किया करो। इसी तरह खाने के बाद उसने प्याला लिया और कहा, यह प्याला मेरे खून में नया अहद है, जब कभी पियो मेरे यादगार के लिए किया करो। क्योंकि जब कभी तुम इस रोटी में से खाते हो और इस प्याले में से पीते हो तो खुदावन की मौत का इज़हार करते हो जब तक वो न आए। आइए इस समय हम आशीष की दुआ करते इस पर। ऐ हमारे नजात दहिंदे खुदावंद यीशु मसीह, अब तक तेरी तमजीद होती रहे, क्योंकि तू हमारे कसूर के लिए मौत के हवाले कर दिया गया और हमें राष्ट्रवास ठहराने के लिए जिलाया गया। ऐ खुदावंद, हम तेरी मिन्नत करते हैं कि तू इस रोटी पर बरकत दे जिसको हम सब मिलकर खाने को है, और इस प्याले पर भी बरकत दे जिसको हम सब मिलकर पीने को है। हमको इस मुबारक रोटी और प्याले के जरिए से
खुदावंद मसीह में शरीक होने दे। ऐ खुदावंद हम सबको जो इस वक्त हाजिर है एक कर दे, और उन मुकद्दसों के साथ जो कि आसमान और जमीन पर है हमको हिस्सेदार बना, हमारे बदन और रूह को पाक कर, ताकि हम तेरी हुजूर में जिंदा और मुकुल कुर्बानी ठहरे और हमेशा तेरे नाम की अनुसन्ना करते रहे। हम बाप, बेटे और उन कुदस के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। इस समय घर का जो भी बढ़िया सदस्य है उन्होंने अपने परिवार के लोगों को रोटी और दाखरस हम बांटे, और उस समय म्यूजिक शुरू होगा। इसके बाद हम सब मिलकर सब साथ में प्रभु के मेज में शरीक होते हैं। आइए हम सब इस रोटी में से खाते हैं और इस प्याले में से पीते हैं। जब कभी तुम ये रोटी खाते और इस प्याले में से पीते हो तो खुदावंद की मौत का इज़हार करते हो जब तक वो ना आए। पर जिस तरह तुमने मसीह यीशु खुदावंद को कबूल किया उसी तरह उसमें चलते रहो, और वो तुम्हें हमेशा की जिंदगी के लिए महफूज रखेगा। आमीन आमीन। प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, उघडा सत्वार वाट पायी, उघडा सत्वार वाट पायी, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, कैक वर्ष आहे तसाच दराशी, कैक वर्ष आहे तसाच दराशी, नच कोणी त्याशी घेईयात, नच कोणी त्याशी घेईयात, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, थकला बागला कष्टी बहु झाला, थकला बागला कष्टी बहु झाला, वाहिले प्राणाला अंती त्याने, वाहिले प्राणाला अंती त्याने, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, दुराचार दृष्टी कपटी अंतरा, दुराचार दृष्टी कपटी अंतरा, ओतिले दुधारी सापवाया, ओतिले दुधारी सापवाया, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, विनंती आहे भाऊ बहिणीला, विनंती माझी भाऊ बहिणीला, हृदय प्रभूला द्याओ आज, हृदय प्रभूला द्याओ आज, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार, प्रभु माझा टोकी हृदयाचे द्वार। आइए हम प्रार्थना करते हैं ऑफरिंग के लिए।
हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद मेरे यीशु राजा, मेरे सामंती पिता, मेरे आत्मिक पिता, मैं पिता परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। पिता परमेश्वर, इस सुंदर की सुबह के समय पे पिता परमेश्वर, जो भी पिता परमेश्वर पास्टर ने जो भी वचन बताया पिता परमेश्वर, हाँ पिता परमेश्वर, और हमारे हृदय में वो बीज के समान बोए रहे पिता परमेश्वर, और अनेकों को हम वो वचन बता सके पिता परमेश्वर। ऐसे हमें बनाइए पिता परमेश्वर। मैं प्रार्थना करता हूँ पिता परमेश्वर, ये दशवांश के लिए पिता परमेश्वर, जिस किसी ने भी बोया पिता परमेश्वर, उसे 30 गुना नहीं 60 गुना नहीं 100 गुना प्रतिफल दीजिए, हाँ मेरे राजा पिता परमेश्वर। और जिस किसी ने भी नहीं बोया उसे भी पिता परमेश्वर आप प्रतिफल दीजिए पिता परमेश्वर। मैं प्रार्थना करता हूँ फिर और एक बार पिता परमेश्वर, चर्च के सारे कलीसिया को पिता परमेश्वर, चर्च के सारे कलीसिया को अपने पंख तेरे छिपाए रखना पिता परमेश्वर। हाँ मेरे दयालु राजा, मेरे अनुग्रह पिता, इस समय पर पिता परमेश्वर मैं प्रार्थना करता हूँ पिता परमेश्वर, जो हमारे चर्च के कोर्ट के मैटर के लिए पिता परमेश्वर, वो पिता परमेश्वर जल्द से जल्द वो फिनिश हो जाए और सारी प्रॉब्लम सॉल्व हो जाए यीशु मसीह के नाम से पिता परमेश्वर। मैं प्रार्थना करता हूँ पिता परमेश्वर, इस समय पे पिता परमेश्वर हमारे दिलों में हमारे मनों में आप हो मेरे राजा। फिर और एक बार पिता परमेश्वर, आपने हमें प्रार्थना में अगुवाई किया और खड़ा किया, इसके लिए धन्यवाद करता हूँ। धन्यवाद करता हूँ पिता परमेश्वर, इस सुंदर से मौका जो पास्टर साहब ने हमें दिया पिता परमेश्वर प्रार्थना के लिए, और हमें हर समय हर पल हमें उत्साहित करके हर एक बातों में, इसके लिए धन्यवाद करता हूँ पिता परमेश्वर। मैं क्या मांगू, ये छोटी सी प्रार्थना प्रभु यीशु मसीह के मीठे प्यारे नाम से मैं मांगता हूँ, राजा सुन और कबूल कीजिए, आमीन। आइए हम सब लोग खड़े होते प्रार्थना करते हैं। खुदावंत, तू ही आदि और अंत है, तू ही अल्फा और ओमेगा है। हम धन्यवाद देते हैं, आज की संपूर्ण इबादत तूने आशीषित की, वचन के द्वारा, गीत द्वारा, तेरे भजन संहिता पढ़ने के द्वारा हमें अगुवाई की और तेरे मेज में शरीक होने का यह अवसर दिया। और खुदावंत, मैं दुआ करता हूँ जॉय ऑफ क्राइस्ट मिनिस्ट्री और उनके पासबान पास्टर भरत वाघमारे परिवार और संपूर्ण उस सेवकाई को तू बहुताय से आशीषित कर, और खुदावंत इस परिवार के जो भी जरूरत है यीशु के नाम में परिपूर्ण कर। मैं दुआ करता हूँ हमारी एचएससी कलीसिया और कलीसिया के हर एक मेंबरों को खुदावंत इस विशेष नए महीने में भी आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक और आर्थिक आशीष दे। जिन सबों का जन्मदिन हुआ है और विशेष में धन्यवाद देता हूँ, प्रार्थना करता हूँ इस दिन को नया दिन उसके जीवन में दिया, नया साल उसके जीवन में दिया। परमेश्वर खुदावंत, तो उसे ज्ञान, बुद्धि और सामर्थ्य से भर, उसके जो भी भविष्य की योजना हम तेरे हाथ में सौंपते हैं। हम दुआ करते हैं इवन भाई शशांक, उनका भी जन्मदिन हुआ है, उन्हें भी खुदावंत तो अगुवाई कर और उनके हर एक मनोकामना तेरे पुत्र यीशु मसीह में परिपूर्ण कर। हमारे कलीसिया के जो भी बीमार, बुजुर्ग, मुश्किलों में और जो भी तकलीफों में लोग हैं, खुदावंत उन हर एक को तो विशेष हर दिन की जरूरत परिपूर्ण कर। धन्यवाद के साथ ये प्रार्थना यीशु के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। आइए हम प्रभु की प्रार्थना करते हैं। ऐ हमारे बाप, तू जो आसमान पर है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए, तेरी मर्जी जैसे आसमान पर पूरी होती है जमीन पर भी हो। हमारी रोज की रोटी आज हमें दे, और जिस तरह हम अपने कर्जदारों को माफ किया है, तू भी हमारे कर्ज में माफ कर, और हमें आजमाइश में न ला बल्कि बुराई से बचा, क्योंकि बादशाहत और कुदरत और जलाल हमेशा तेरा ही है, आमीन। अब खुदा का इत्मीनान का चश्मा जो भेड़ों के बड़े चरवाहे यानी हमारे खुदावंत यीशु मसीह की अब्दी अहद के खून के 22 मुर्दों में से जिंदा उठा लाया, आप हर एक बात में कामिल करें ताकि तुम उसकी मर्जी पूरी कर सको, और जो कुछ उसके नजदीक पसंदीदा है यीशु मसीह के वसीले से हमें पैदा करें, जिसकी तमजीद उबद आबाद होती रहे। खुदावंद यीशु मसीह का फजल, खुदा बाप की मोहब्बत और उल-कुद्स की रिफाकत हम सबों के साथ आज से लेके हमेशा तक रहे, आमीन आमीन। काश के
यीशु की खूबियाँ मुझमें हो, उसका जोश और मोहब्बत मिले मुझको, रोही लाई तू और फिर मुझको दिला, ताकि यीशु की खूबियाँ मुझ में हो। आमीन। जय मसीह की। परमेश्वर खुदावंद इस संपूर्ण महीना आपके साथ रहे, और आज का इवनिंग का जो भी संडे स्कूल और इस सप्ताह के जो यूथ की मीटिंग, महिलाओं की मीटिंग, हमारी विशेष डिवोशन प्रार्थना की मीटिंग में हम शरीक हो, धन्यवाद देते हैं। परमेश्वर आपके संग रहे, खुदा की शांति आपके साथ रहे।